गुड मॉर्निंग एव्हरीवन. मुलांना आवाज येतोय? आवाज येतोय? कमेंट करा. सगळेजण एकदा पहिले कमेंट करून घ्या. आवाज येतो? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही तुम्हाला क्लिअर आहे? सार्थकचा आवाज येतो, त्याला क्लिअर आहे. नूतनला क्लिअर आहे. पृथ्वीराजला क्लिअर आहे. बाकीची मुलं? कोमलला क्लिअर आहे. अक्षय गाडेकरला क्लिअर आहे. ठीक आहे. सिद्धीला क्लिअर आहे. अजून? तर ठीक आहे. बघा, लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो करंट इलेक्ट्रिसिटी. या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये थेरॉटिकली आपण काही पॉईंट कंप्लीट केले होते आणि आपण एंडिंग पार्टपर्यंत आलो होतो याच्या. दॅट इज लास्ट लेक्चरला आपण गॅल्व्हॅनोमीटर बद्दल डिस्कस करत होतो. आता गॅल्व्हॅनोमीटर नेमका आहे तरी काय, पहिले तेही समजून घ्या की असं काही डिव्हाइस की जे इलेक्ट्रिक करंट किंवा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी वापरलं जाईल, त्यालाच काय म्हणू आपण? गॅल्व्हॅनोमीटर म्हणता येईल. अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द इलेक्ट्रिक करंट ऑर पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण? गॅल्व्हॅनोमीटर म्हणता येईल. तर आता या गॅल्व्हॅनोमीटरचे दोन टाइप्स आहे. एक आहे ॲमीटर आणि दुसरा आहे व्होल्टमीटर. आता ॲमीटर कशाला म्हणाल? तर अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर दी इलेक्ट्रिक करंट ओनली इज कॉल्ड काय म्हणू आपण? ॲमीटर. मग गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटर मध्ये कसं कन्वर्ट करता येईल? तर बाय कनेक्टिंग अ स्मॉल रेजिस्टन्स इन पॅरलल विथ अ गॅल्व्हॅनोमीटर वी कॅन कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू ॲमीटर. आणि त्या पॅरलल रेजिस्टन्सची व्हॅल्यूज आहे दॅट इज एस इज इक्वल टू आय जी डिवायडेड बाय आय मायनस आय जी इंटू काय होईल? कॅपिटल जी. इथं एस चा अर्थ आहे दॅट इज रेजिस्टन्स ज्याला म्हणता येईल. आय जी चा अर्थ आहे दॅट इज करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. आय चा अर्थ आहे टोटल करंट इज टू बी मेजर म्हणू आपण. आणि कॅपिटल जी चा अर्थ आहे दॅट इज रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. यानंतर आपण याच्यातला पुढचा पार्ट दॅट इज व्होल्टमीटर. व्होल्टमीटर कशाला म्हणाल? अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर दी पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण? व्होल्टमीटर म्हणता येईल. मग हाऊ विल यू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू व्होल्टमीटर? तर बाय कनेक्टिंग रेजिस्टन्स, सिरीज रेजिस्टन्स किंवा हाय रेजिस्टन्स इन सिरीज विथ अ गॅल्व्हॅनोमीटर वी कॅन कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू व्होल्टमीटर म्हणू आपण. तर त्या सिरीज रेजिस्टन्स एक्स ची व्हॅल्यूज आहे. मग एक्स इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय जी मायनस कॅपिटल जी म्हणू आपण. तर इतका पार्ट आहे ना, तर लास्ट लेक्चरला बाकी राहिला होता दॅट इज गॅल्व्हॅनोमीटर आणि व्होल्टमीटर. मग आता राहिला प्रश्न याच्या गरजेनुसार काय आहे ना, की करंट पासिंग थ्रू तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणारा जो काही करंट आणि शंट रेजिस्टन्स मधून पास होणारा करंट दॅट इज करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर आय जी इज इक्वल टू फॉर्म्युला एस डिवायडेड बाय एस प्लस जी इंटू काय होते? आय. आणि सिमिलर वेनी तर करंट पासिंग थ्रू शंट रेजिस्टन्स दॅट इज आय एस इज इक्वल टू फॉर्म्युला जी डिवायडेड बाय जी प्लस एस इंटू काय असेल? आय म्हणता येईल. ह्या अजून दोन वेगळ्या व्हॅल्यूज आहेत. तर थेरॉटिकली काय आहे ना, की इतकंच आपल्याला डिस्कस करायचं होतं. काल फक्त एवढा पार्ट बाकी राहिला होता दॅट इज रेजिस्टन्स म्हणजे हाऊ विल यू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू ॲमीटर. आता बघायला जरी गेलं तर दोघांमध्ये डिफरन्स पण आहे. तर ॲमीटर म्हणजे असं काही डिव्हाइस विच इज यूज टू मेजर दी इलेक्ट्रिक करंट आणि व्होल्टमीटर इज द डिव्हाइस विच इज यूज टू मेजर दी पोटेन्शियल डिफरन्स म्हणून. आता ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक रेजिस्टन्स तुम्हाला स्मॉल रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट करावं लागेल. तर व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी स्मॉल रेजिस्टन्स सॉरी हाय रेजिस्टन्स तुम्हाला सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागेल. बरोबर. तर थिओरॉटिकली मग तुम्हाला इथपर्यंतच डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. काही अडचणी? काल तुम्ही रीड करून आले असेल करंट इलेक्ट्रिसिटी. तर आज आपण याच्या क्वेश्चनवरती मग काय ना की वर्क करू. काही अडचणी आहे इथपर्यंत बाळांनो? कमेंट करा. कालच्या थिअरीमध्ये कुणाला काही डाऊट होता? काल जेवढी आपण थिअरी डिस्कस केली होती त्यामध्ये कुणाला काही डाऊट होता? वाचून आले तुम्ही? म्हणजे कमेंट येत नाही बाळांनो. तुम्हाला दिसतंय ना?
ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे. तुम्हाला आवाज येतोय माझा? ओके, आता सगळ्यांचा आलाय है ना कमेंट. तर ठीक आहे. आता आपण याच्यातल्या मग क्वेश्चन वरती वर्क करू. तर लक्ष द्या मुलांनो. आपण क्वेश्चन पासून वर्क करू. मग पहिला क्वेश्चन लक्षात घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा काय म्हणताय समजून घ्या. द व्हॅल्यू ऑफ करंट आय इन द गिवन सर्किट इज. तर या सर्किट मध्ये या करंट आय ची व्हॅल्यू किती राहील. आता वन बाय वन सॉल्व्ह करणं सुरू करू. कोणत्या एका पॉईंट पासून तुम्ही स्टार्ट करा. आपण इथून सुरुवात केली. बघा या पॉइंटचा विचार जरी केला तर येणारा करंट कोणता आहे 20. यातला इकडे किती चालला 15. मग अकॉर्डिंग टू जंक्शन लॉ टोटल इनकमिंग इज इक्वल टू काय असेल टोटल आउटगोईंग. इकडे 15 चालला म्हणजे इथं किती असेल 5 एम्पियर. आता या पॉइंट वरती आलो. या पॉइंट वरती बघा इथून आला 5 इथून आला 3 ऍड किती टोटल किती होईल तर 8 म्हणजे इकडे किती जाईल 8 एम्पियर. ठीक आहे. आता इथं 8 आला सेम वेनी बघा इकडून बघा इथून आला इकडं 15 बरोबर. यातला इकडे गेला 5 म्हणजे इथं किती राहील 10 एम्पियर. म्हणजे या पॉइंट साठी बघा इथून येतोय 8 इकडून आला 10 म्हणजे टोटल किती झाला 18 म्हणजे आउट गोईंग किती असायला पाहिजे 18 एम्पियर. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल दॅट इज ऑप्शन सी. व्हेरी गुड. अक्षय गाडेकरचा ऑप्शन सी आलेला आहे. क्वेश्चन समजला बाळांनो. क्वेश्चन काय दिलेला आहे तर क्वेश्चन काय म्हणताय द व्हॅल्यू ऑफ करंट आय इन द गिवन सर्किट इज. या आय ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. काय केलं इथून सुरुवात केली. इथून इनकमिंग आहे 20 यातला इकडे गेला 15 म्हणजे इथं किती राहील 5. या पॉइंट वरती जरी म्हणाल तर इथून आला 5 इकडे 3 दोघांचे ऍडिशन किती 8 म्हणजे आउटगोईंग किती असेल 8. इथून इथं 15 आला यातला इकडे गेला 5 म्हणजे या साईडला किती जाईल दॅट इज 10. या पॉइंट वरती हे दोघांचे ऍडिशन म्हणजे 8 + 10 दॅट इज 18 इनकमिंग आहे म्हणजे आउटगोईंग किती असायला पाहिजे 18 एम्पियर. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज सी. बघा अक्षय गाडेकरचं सी आलेला आहे. सार्थक कवडेचा ऑप्शन सी आलेला आहे. आकांक्षा चव्हाणचा ऑप्शन सी आलेला आहे. बाकीच्या मुलांचा ऑप्शन नाही आलाय. तर कळताय तुम्हाला क्लिअर झालंय. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणताय बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 आणि 2019 ला. हा क्वेश्चन तुम्हाला पण सॉल्व्ह होईल. काय म्हणताय बघा द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे सर्वात पहिला कोणता आहे व्होल्टेज लॉ आणि नंतर कोणता आहे करंट लॉ बरोबर. तर इज बेस्ड ऑन द कॉन्झर्वेशन ऑफ म्हणजे सुरुवातीला व्होल्टेज लॉ. आता व्होल्टेज लॉ कशावरती डिपेंड आहे दॅट इज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि करंट लॉ कशावरती आहे कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस म्हणजे पहिले एनर्जी आणि दुसरं चार्ज. बघा इथं मोमेंटम आणि चार्ज नाही एनर्जी आणि चार्ज. येस इट इज करेक्ट. इथं बघा चार्ज आणि मोमेंटम नाही चार्ज आणि एनर्जी नाही. पहिले काय पाहिजे आपल्याला व्होल्टेज लॉ दॅट इज एनर्जी आणि नंतर कोणतं पाहिजे आपल्याला चार्ज.
मग यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, बी म्हणू आपण. बघा सृष्टी साठेचा ऑप्शन बी आलेला आहे, वेदांग सदावर्तेचा ऑप्शन बी आलेला आहे. बाकीच्या मुलांनी कळतंय तुम्हाला, याचा ऑप्शन किती येईल, दॅट इज बी. काय आन्सर असेल, एनर्जी अँड चार्ज म्हणू आपण. तर ईश्वरी, अमृता यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो, पुढचा क्वेश्चन वरती वर्क करू. क्वेश्चन काय दिलाय पहिले समजून घ्या. तर समीक्षा चव्हाण, सार्थक कवडे यांचं पण ऑप्शन बी आलेला आहे. बाकीचे मुलं तुम्ही ट्राय करत नाहीये, लक्ष द्या. तर माझ्यासोबत तुम्ही पण सॉल्व्ह करत चला. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, इन द फॉलोइंग सर्किट द करंट थ्रू 6 ओहम रेजिस्टन्स इज. या रेजिस्टन्स मधून पास होणारा करंट पाहिजे. बघा आता तुम्ही जरी बघाल तर या पूर्ण अरेंजमेंट मध्ये तर तुम्हाला हे दोन सेल दिसत आहे, इथून पास होणारा करंट याचा आपण कन्सिडर करा. बघा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पास होतोय, म्हणजे इथून पास होणारा करंट घेतला आपण I1, याच्यासाठी पास होणारा करंट आपण कन्सिडर केला I2. बघा इथं आला, इकडून I1 आला, इथून I2, दोघं कंबाईन जरी झाले तर या साईडनं कोणता करंट पास होईल, I1 प्लस I2. म्हणजे या रेजिस्टन्स मधून पास होणारा करंट कोणता असायला पाहिजे, I1 प्लस I2, जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता यासाठी पाहिजे तर नाव देऊन द्या याला. आपण इथं नाव देऊ ए, बी, सी, इथं असेल डी, इथं मे बी घेऊ आपण ई आणि एफ. इतकं लक्षात येत आहे. बघा आपण या सर्किटला आता सिम्प्लिफाय करू. या सिम्प्लिफाय करण्यासाठी सुरुवातीला किर्चॉफचा लॉ आपण यूज करू. KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ घेतला आपण. बघा दोघांसाठी आपण दोन लूप्स घेऊ. सुरुवातीला क्लोज लूप घेतलं, कुठून कुठपर्यंत, तर ए पासून तर बी पर्यंत, किंवा इथून आपण कन्सिडर केलं. बघा ए, त्यानंतर हा इथून इकडे आला ई, एफ, देन इथं आला बी आणि परत ए पर्यंत. बघा सुरुवातीला घेतला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर कुणासाठी, ए पासून तो आला ई पर्यंत, ई पासून तो आला एफ पर्यंत, एफ पासून बी पर्यंत आणि बी पासून ए पर्यंत. बघा याला मी एका वेगळ्या कलरने दाखवतो. हा पहिला लूप ग्रीन कलर घेतला. बघा हा ए पासून आलाय, ए पासून तर असा आलाय, इकडून इकडे पास झालेला आहे, इथून इकडे, हा पहिला लूप. तर आता बघा, तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जरी लावला आपण, सुरुवात केली ए पासून तो इथं आला. आता इथून पास होणारा करंट कोणता आहे, दॅट इज करंट आहे I1 प्लस I2. बरोबर. रेजिस्टन्स किती आहे, 6. आता डायरेक्शन विचारात घेऊ आपण. लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे ही व्हॅल्यू घेऊ आपण मायनस मध्ये. त्यानंतर इथून तो आला इथं आणि इथून इथे, इथून करंट किती पास होतोय, I1. रेजिस्टन्स याचं किती दिलेला आहे, 3. बरोबर. याची पण डायरेक्शन सेम आहे, म्हणजे काय राहील, मायनस. त्यानंतर सेल आला निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे प्लस, किती दिसत आहे, 3 इज इक्वल टू काय असेल, 0. हा झाला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बघा मायनस आणि 6 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे -6I1 -6I2, इथं -3I1, इथं +3 इज इक्वल टू 0. बघा I1 सिम्प्लिफाय केलं, -6I1 -3I1 टोटल किती होईल, -9I1, देन -6I2 +3 इज इक्वल टू 0. या +3 ला तिकडे पाठवल्यावर मायनस होईल, म्हणजे -9I1 -6I2 इज इक्वल टू -3. आपण या दोघांमधून -3 कॉमन काढू, म्हणजे याला असं लिहिता येईल, -3 कॉमन काढल्यावर इथं राहील 3I1 प्लस 2I2 इज इक्वल टू -3 कॅन्सल, म्हणजे पहिलं झालं 3I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 1, इक्वेशन 1. हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे. आता घेऊ आपण दुसरा लूप, दॅट इज KVL फॉर लूप. बघा कोणता घ्याल, तर आता इथून सुरू करू आपण. डी पासून आला तर ई पर्यंत. बघा डी, त्यानंतर ई पासून तो आला एफ पासून तर परत सी पर्यंत आणि सी पासून परत डी पर्यंत. याला दुसऱ्या एका कलरने दाखवतो मी. तर डी पासून सुरुवात झाली, तो आला असा या पद्धतीनं इथून इकडे असा. हा सेकंड लूप घेतला आपण. तर बघा आता या लूप साठी आपण डी पासून सुरुवात झाली, तो परत इथं आला, करंटची डायरेक्शन सेम, म्हणजे मायनस, इथं राहील I1 प्लस I2 इंटू 6.
इथून तो परत इथून पास जरी झाला तर परत इथं राहील -i2 इंटू 3 आणि इथं राहील निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह +3 इज इक्वल टू काय असेल 0. ठीक आहे, इथं मल्टिप्लाय करा. तर याला जर आपण सिम्प्लिफाय जरी केलं तर बघा काय लिहाल, तर इथं लिहिता येईल -6i1 प्लस मायनस मायनस 6i2 then -3i2 plus 3 is equal to 0. म्हणजे -6i1 इथं राहील -9i2 plus 3 is equal to 0. हे तिकडे पाठवा. सोबत इथं लिहिता येईल -6i1 minus 9i2 is equal to -3. इथून -3 कॉमन काढल्यावर राहील काय, 2i1 plus 3i2 is equal to -3. हे कॅन्सल होऊन जाईल. दॅट इज 2i1 plus 3i2 is equal to 1. याला दिलं इक्वेशन 2. ठीक आहे, आता या दोघांना सिम्प्लिफाय करू. बघा याला मल्टिप्लाय करू आपण 2 नी, याला मल्टिप्लाय कराल 3 नी. इथं लिहिता येईल बघा इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 अँड इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3. तर याला मल्टिप्लाय केलं 2 नी तर इथं किती राहील 6i1 प्लस 4i2 इज इक्वल टू, याला आपण 2 न मल्टिप्लाय केलं दॅट इज 2 आणि इथं राहील मग तर 3i1 प्लस 3 3 चा 9i2 इज इक्वल टू इथं किती येईल, तर याला 3 न मल्टिप्लाय केलं 3. आता सेम करायचं म्हणजे इथं मायनस करा. हे मायनस 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 हे कॅन्सल होईल. इथं राहील 4i2 मायनस 5i2 सॉरी मायनस 9i2 दॅट इज किती येईल -5i2 इज इक्वल टू -1 मीन्स i2 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय -5. मायनस मायनस कॅन्सल मीन्स i2 इज इक्वल टू किती येईल 1/5. ही झाली i2 ची व्हॅल्यू. यावरून आपण i1 ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू. चला इक्वेशन 1 मध्ये पुट जरी केलं, इक्वेशन 1 काय म्हणताय 3i1 प्लस 2i2 इज इक्वल टू 1. यातला 3i1 तसाच ठेवला प्लस 2 इंटू i2 ची व्हॅल्यूज किती आहे 1/5 इज इक्वल टू 1. म्हणजे 3i1 इज इक्वल टू हा 1 तसाच तिकडे गेल्यावर -2/5. याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1. 5 1 चा 5 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 5 - 2 म्हणजे 3i1 इज इक्वल टू 5 - 2 डिवायडेड बाय 5 मीन्स i1 इज इक्वल टू बघा हे 3i1 इज इक्वल टू इथं राहील 3/5. या 3 ला इकडे पाठवा म्हणजे i1 इज इक्वल टू किती येईल 1/5 एम्पियर. मग दोन्ही व्हॅल्यू झाली. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर i1 प्लस i2 आहे ना 6 ओहम साठी. मग 6 ओहम साठी i1 प्लस i2 जरी म्हटलं दोघांचे ऍडिशन घेऊ आपण. बघा i1 प्लस i2, i1 आहे 1/5 प्लस 1/5 टोटल किती असेल 2/5 मीन्स i1 प्लस i2 ची व्हॅल्यूज किती आहे 2/5. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे बी दॅट इज 2/5. कळताय. तर बघा इथं बऱ्याच जणांचा ऑप्शन बी आलेला आहे. वेदांग सदावर्तेचा ऑप्शन बी आलेला आहे. ईश्वरीचं बी दिसतंय, समीक्षा बी, सार्थक बी, नूतनचं बी आलेलं आहे. कोमलचं फक्त ऑप्शन ए आलेलं आहे. मॅडम चेक करून घ्या. यासाठी ऑप्शन कोणतं असेल बी दॅट इज 2/5 एम्पियर. अमृता वडाळकरचं पण ऑप्शन बी आलेला आहे. कळताय. हा क्वेश्चन समजलाय तुम्हाला. तर बघा परत एक वेळा काय ना की आपण क्वेश्चन डिस्कस करू. क्वेश्चन काय दिलेला आहे पहिले समजून घ्या. थोडेसे क्वेश्चन टफ आहे याचे. काय म्हणताय की हा क्वेश्चन आहे सीईटी 2025 चा. त्यांनी म्हटलं इन द फॉलोइंग सर्किट द करंट थ्रू 6 ओहम रेजिस्टर इज. तर या 6 ओहम रेजिस्टर मधून किती करंट पास होईल तो करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता करंट फाइंड करण्यासाठी आपण काय केलं बघा की हे जे काही सर्किट आहे पहिल्या याच्यातून पास होणारा करंट घेतला आपण i1, याच्यातून पास होणारा करंट i2, हे दोनही कंबाईन झाले. टोटल करंट किती झाला इथं i1 प्लस i2 जो कुठून पास झाला 6 ओहम मधून. मग जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ते काय पाहिजे i1 प्लस i2 ची व्हॅल्यू. परत इकडे सिम्पल याला आपण नाव दिलं पाहिजे ए बी सी डी. आता इथं पाहिजे तुम्ही इथं पण नाव देऊ शकता जर तुम्हाला आहे ना अजून जर कन्फर्मेशन पाहिजे असेल तर. इकडे घेतला ई आणि एफ. पहिला लूप कन्सिडर केला ए पासून तर तो डायरेक्टली ई पर्यंत हा वरचा पार्ट. इकडे नाही हा सेक्शन सोडून दिला. ए पासून आलो ई पर्यंत, ई पासून एफ पर्यंत, एफ पासून इथून बी आणि परत ए. यासाठी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जरी लावला
किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय म्हणताय बघा, सुरुवात झाली ए पासून, तो आला इथं. करंटची डायरेक्शन, लूपची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे व्हॅल्यूज मायनस काय दिसत आहे I1 प्लस I2 आणि रेजिस्टन्स किती आहे 6. त्यानंतर इथून कुठं पास झाला तो बी पर्यंत आला. बी वरून किती राहील व्हॅल्यूज, याची आहे 3 ओहम आणि इथं किती आहे I1, म्हणजे I1 इंटू 3, डायरेक्शन सेम म्हणजे व्हॅल्यूज काय असेल मायनस. आणि राहिला प्रश्न बघा इथं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे किती असेल +3 इज इक्वल टू 0. -6 ने मल्टिप्लाय करा, राहील काय -6I1 -6I2 -3I1 +3 इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करा, -6I1 -3I1 टोटल किती होईल -9I1 देन -6I2 +3 इज इक्वल टू 0. इथं बघा आता सिम्प्लिफाय केलं, या +3 ला इकडे पाठवला, मायनस झालं, -9I1 -6I2 इज इक्वल टू -3. इथून -3 कॉमन काढलाय, तर इथं येईल 3I1 मायनस गेला म्हणजे +2I2 इज इक्वल टू -3 -3 कॅन्सल, म्हणजे 3I1 +2I2 इज इक्वल टू 1. याला दिलं इक्वेशन 1. आता हा दुसरा लूप घेतला, हा तो दिसतोय ना कोणता, येलो कलरचा. कुठून सुरुवात केली, डी पासून आला तो ई पर्यंत, ई पासून एफ पर्यंत आणि एफ पासून सी पासून परत डी पर्यंत. तर इथं पण तेच बघा, इथून सुरुवात झाली म्हणजे सर्वात पहिले हेच डायरेक्शन सेम म्हणजे मायनस, इथं राहील I1 प्लस I2 इंटू 6 मायनस. इथून आल्याच्यानंतर इथून पण तेवढंच पास येईल -I2 इंटू 3 आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह दॅट इज +3 इज इक्वल टू 0. मायनसने मल्टिप्लाय केलं, -6I1 -6I2 -3I2 देन +3 इज इक्वल टू काय असेल 0. -6I1 -3I1 दॅट इज सॉरी -6I1 आहे तसाच, -6I2 +3I2 टोटल -9I2 +3 इज इक्वल टू 0. +3 इकडे आला मायनस होईल, -6I1 -9I2 इज इक्वल टू -3. इथून -3 कॉमन काढलाय म्हणजे -3 इंटू 2I1 + 3I2 इज इक्वल टू -3. -3 कॅन्सल, म्हणजे 2I1 + 3I2 इज इक्वल टू किती असेल 1. आता इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करा, कारण कोएफिशिएंट सेम करायचं आहे. याला 2 न मल्टिप्लाय केलं बघा, तर 2 3 6I1 + 4I2 इज इक्वल टू 2 आणि याला 3 न मल्टिप्लाय केलं दॅट इज 6I1 आणि याला 3 न मल्टिप्लाय केल्यावर इथं थोडीशी मिस्टेक झाली आहे. इथं याला आपण 3 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे इथं राहील 6I1 बघा +9I2 आणि इज इक्वल टू 3. आता सबट्रॅक्शन करू म्हणजे मायनस हे कॅन्सल झालं. इथं 4I2 -9I2 दॅट इज -5I2 इज इक्वल टू 2 -3 किती होईल -1. या -5 ला इकडे पाठवा दॅट इज I2 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय -5 मायनस कॅन्सल मीन्स I2 इज इक्वल टू 1/5. आता ही आलेली व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशन मध्ये पुट करा, या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं. पहिलं इक्वेशन काय म्हणताय 3I1 + 2I2 इज इक्वल टू 1. 3I1 तसाच ठेवला, 2I2 ची व्हॅल्यू 1/5 इज इक्वल टू 1 म्हणजे 3I1 बघा. आता हा जो आहे 2/5 याला इकडे पाठवल्यावर इथं प्लस इकडे आल्यावर किती होईल मायनस, म्हणजे 1 - 2/5. डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1. इथं राहील 5 1 चा 5 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 5 - 2 म्हणजे 3I1 इज इक्वल टू 5 - 2 डिवायडेड बाय 5. So 3I1 is equal to 5 - 2 किती येईल 3 डिवायडेड बाय 5. सो I1 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 5 आणि हा 3 कॅन्सल म्हणजे 1/5 एम्पियर. मग I1 पण आला आणि I2 आलं. आपल्याला या 6 ओहम मधून पास होणारा करंट पाहिजे जो किती आहे I1 + I2. सो I1 + I2 इज इक्वल टू 1/5 + 1/5 टोटल किती होईल 2/5 म्हणू आपण. करेक्ट ऑप्शन कोणता आहे बी म्हणताय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय दिलेला आहे. हा क्वेश्चन फक्त कन्फ्युजन क्रिएट करतोय बरं का बाळांनो. विचारला गेलेला आहे CET 2025 ला. बघा काय म्हणताय, इन द सर्किट शोन इफ 10 ओहम रेजिस्टन्स, 10 ओहमचं एकच रेजिस्टन्स आहे ते म्हणजे हे बरोबर. त्यांचं काय म्हणणं आहे, इफ 10 ओहम रेजिस्टन्स इज रिप्लेस बाय 20 ओहम देन द करंट ड्रॉन फ्रॉम द बॅटरी इज. आता बॅटरी मधून किती करंट काढला जातोय 4 एम्पियरचा आहे. मला सांगा या 10 च्या ऐवजी 20 जरी केलं सर्किट वरती काही परिणाम होईल का. हे कोणतं सर्किट आहे, व्हीटस्टोन नेटवर्क आहे. व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये इथून तसाही करंट काही पास होत नाही म्हणजे या व्हॅल्यूज बदललेल्या नाहीच आहे म्हणजे याच्या करंट वरती पण कोणताच परिणाम होणार नाही. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल मग बी. जेवढं सुरुवातीला आहे तेवढाच काय राहील नंतर राहील. इतकं लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज CET 2025 चा क्वेश्चन काय म्हणताय इन द सर्किट, या सर्किट मध्ये. ठीक आहे. तर या सर्किट मध्ये 10 ओहम रेजिस्टन्स इज रिप्लेस बाय 20 ओहम. 10 ओहमला कशाने रिप्लेस केलाय 20 ओहमने रिप्लेस केलाय. मग 20 ओहमने रिप्लेस जरी केलं तर
आता हे विस्टोन नेटवर्क आहे. या विस्टोन नेटवर्क मध्ये तुम्ही जरी बघाल बाळांनो, तर इथून तसाही करंट पास होत नाही. करंट फक्त ऍक्शन मध्ये हे 4 रेजिस्टन्स असतात, R1, R2, R3 आणि R4. मग नॅचरलची गोष्ट आहे, 10 ला 20 ने रिप्लेस करा किंवा 15 रिप्लेस करा, काही परिणाम होणार नाही. सो त्यानुसार जर का तुम्ही इथं जरी 10 ला 20 ने जरी रिप्लेस जरी केला तरी पण याची व्हॅल्यूज बदलणार नाही. त्यामुळे सुरुवातीला जेवढा करंट याने ड्रॉ केला होता तेवढाच करंट आता पण ड्रॉ करेल. म्हणजे इथं सुरुवातीला 4 अँपियर होतं, म्हणजे फायनली सुद्धा किती राहील, 4 अँपियरच राहील. तर अमृता वडाडकरचा ऑप्शन बी आलेला आहे, सार्थक कवडेचा ऑप्शन बी आलेला आहे. बाकीचे मुलं समजलंय तुम्हाला हा क्वेश्चन? कमेंट करत चला रे, कारण तुमचे जरी कमेंट जरी नाही आले तर कळणार नाही नेमकं कुणाला कळताय कुणाला नाही कळताय. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसतंय, दॅट इज बी. महेश जाधवचा ऑप्शन बी आलेला आहे. व्हेरी गुड. तुमचा रिस्पॉन्स जरी नसेल तर बाळांनो शिकवायला मग परत वन साइडेड वन वे कम्युनिकेशन होईल ते. आनंद उगले बी, देन मसिरा इनामदार बी, नूतन महालेचा ऑप्शन बी आलेला आहे. व्हेरी गुड. तर सगळ्यांना कळलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणताय बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी, दॅट इज 2025 ला. काय म्हणणं आहे बघा, क्वेश्चन समजून घ्या पहिले. त्यांचं म्हणणं आहे द रेजिस्टन्स ऑफ द 4 आर्म दॅट इज पी क्यू आर अँड एस इन अ विस्टोन नेटवर्क इज. तर विस्टोन ब्रिज त्याने दिलेला आहे. सो सुरुवातीला एक विस्टोन नेटवर्क तयार करून घेऊ आपण. बघा या प्रकारची अरेंजमेंट असते. याला आपण P म्हणतो, याला आपण Q, याला R आणि याला S, म्हणजे R1, R2, R3, R4. P किती आहे 5 ओहम, Q किती आहे 10 ओहम, R आहे दॅट इज 10 ओहम आणि S आहे दॅट इज 20 ओहम. द EMF अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल R, सेलचं EMF दिलेला आहे. याचं EMF इथं कन्सिडर करू आपण, दॅट इज E इज इक्वल टू किती दिलेला आहे 6 वोल्ट. आणि इंटरनल रेजिस्टन्स म्हटलेला आहे दॅट इज स्मॉल r इज इक्वल टू 10 ओहम. इफ द गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टन्स इज 60 ओहम, गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे 60 ओहम, देन द करंट ड्रॉन फ्रॉम द सेल विल बी. तर या सेल मधून नेमका किती करंट काढला जाईल तर तो करंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन समजला. असं एक विस्टोन नेटवर्क दिलेला आहे. या विस्टोन नेटवर्क मध्ये EMF दिलाय आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलाय. करंट पाहिजे आपल्याला I. आता करंट कॅल्क्युलेट करायचं जरी झालं तर यासाठी बघा इक्वेशन कसं लिहाल. तर सुरुवातीला याला सिम्प्लिफाय करा. या विस्टोन नेटवर्कची अरेंजमेंट तुम्हाला माहिती आहे बाळांनो. आपण टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू. विस्टोन नेटवर्क मध्ये P आणि Q हे कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये असेल, सिरीज कॉम्बिनेशन. मग या दोघांचं सिरीज जरी म्हटलं दोघांचे ऍडिशन किती होईल, तर याच्या ऐवजी बघा इथं याला आपण R1 जरी म्हटलं तर या दोघांची ऍडिशन राहील दॅट इज P प्लस Q, दॅट इज 5 प्लस 10 मीन्स R1 इज इक्वल टू 15 ओहम. या दोघांचं सेम वेनी याला मी R2 कन्सिडर जरी करत, हे दोन पण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे. कोणते कोणते, R आणि S. मीन्स R2 इज इक्वल टू 10 प्लस 20 म्हणजे R2 इज इक्वल टू 30 ओहम. आता हे दोन कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये आहे, पॅरलल कॉम्बिनेशन. मग पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. That is 1/RP is equal to 1/R1 की दे 15 plus 1 divided by 30. Simplify करा, इतर राहील 2/30 plus 1/30. That is 3 divided by 30 म्हणजे 1/10. ही कुणाची व्हॅल्यू झाली 1/RP ची. म्हणजे नुसता RP is equal to किती असेल 10 ओहम. हे कळताय. आता याच्यातला पुढचा पार्ट इतकं लक्षात आलं. तर बघा RP आलं 10 ओहम जरी आलं तर आता आपल्याला EMF त्यांनी दिलेला आहे. एक बेसिक फॉर्म्युला आठवतो का, E इज इक्वल टू I इंटू R प्लस स्मॉल r होईल. EMF किंवा ओहम्स लॉ अप्लिकेबल टू कम्प्लीट सर्किट म्हणता येईल. मग आपल्याला I पाहिजे म्हणजे इथं E डिवायडेड बाय R प्लस स्मॉल r इज इक्वल टू घेता येईल I. साइड चेंज करा, I इज इक्वल टू E डिवायडेड बाय R प्लस स्मॉल r. व्हॅल्यूज पुट करा. I इज इक्वल टू बघा E ची व्हॅल्यू किती आहे 6 डिवायडेड बाय कॅपिटल R जे आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं 10 प्लस याचं काय दिसतंय तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स त्यांनी दिलेला आहे किती आहे स्मॉल r ची व्हॅल्यू दॅट इज 10. सो इथं असं लिहिता येईल I इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 20. 6 डिवायडेड बाय 20 म्हणजे 2 ने डिवाइड करा, इथं राहील 3, इथं किती असेल 10.
मीन्स I इज इक्वल टू 3/10. 3/10 म्हणजेच किती होईल 0.3 अँपियर. म्हणजे म्हणता येईल की यामधून पास होणारा जो करंट आहे तो किती असायला पाहिजे 0.3 अँपियर. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल डी. कळताय. तर वेदांगचं ऑप्शन डी आलेला आहे, सिद्धीचं डी आलेला आहे, महेश जगतापचं ऑप्शन डी आलेला आहे, अजून हर्षदा नागपुरेचा ऑप्शन डी आलेला आहे. व्हेरी गुड. बाकीच्या मुलांनो रुचाचा ऑप्शन डी आलेला आहे. क्वेश्चन समजला. अमृता वडाडकर डी, मयूर बाबरचं पण ऑप्शन डी आलेला आहे. व्हेरी गुड. क्वेश्चन समजला याचा अर्थ. ठीक आहे. तर संकेत वाघ त्यांचं पण आणि सार्थक त्याचं पण ऑप्शन डी आलेला आहे. तर पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. लक्ष द्या पुढचा क्वेश्चन काय दिलेला. हा 2 एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. सीईटी 2025 आणि 2019. काय म्हणताय बघा. ऑल द 4 आर्म ऑफ अ विस्टोन ब्रिज हॅव इक्वल रेजिस्टन्स आर. बघा विस्टोन ब्रिज त्याने दिलेला आहे. तर पहिले विस्टोन ब्रिज फॉर्म करा. अशा प्रकारचं त्याने विस्टोन ब्रिज तुम्हाला दिलेला आहे. याच्या 4ही आर्म्स मध्ये एकाच प्रकारचं रेजिस्टन्स आहे, दॅट इज कॅपिटल आर. इफ द रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर इज ऑल्सो आर, गॅल्व्हॅनोमीटरचं रेजिस्टन्स पण कॅपिटल आरच आहे. द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज, सर्किटचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तुम्हाला पाहिजे. आता याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर तर विचारात घेतलं जात नाही. गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे इथं जो लागतो ना याला गॅल्व्हॅनोमीटर म्हणू आपण. तसा इथून करंट पास होत नाही म्हणजे तसं हे ऍक्शन मध्ये राहणार नाही, याचाच विचार करू. आता 2 कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये, सिरीज कॉम्बिनेशन. याचा रिझल्टंट रेजिस्टन्स R1 कन्सिडर केला किती राहील R प्लस R, दॅट इज R1 इज इक्वल टू 2R राहील. सेम वेनी या दोघांचं हे सुद्धा सिरीज मध्ये आहे, ज्याला R2 लिहिता येईल. मग R2 इज इक्वल टू R प्लस R म्हणजे R2 इज इक्वल टू सुद्धा 2R आहे. आणि आता हे 2 कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये आहे, पॅरलल. पॅरललचा फॉर्म्युला 1/RP is equal to 1/R1 plus 1/R2, that is 1/2R plus 1/2R. डिनॉमिनेटर सेम आहे. 1 plus 1 divided by किती असेल 2R. बरोबर. 1 plus 1 किती असेल दॅट इज 2. म्हणजे इथं लिहिता येईल 1/RP is equal to इथं राहील 2/2R. 2 कॅन्सल म्हणजे 1/RP is equal to 1/R. रेसिप्रोकल जरी घेतला तर RP इज इक्वल टू काय असेल R म्हणू आपण. सो R जरी म्हणाल तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल बी म्हणता येईल. तर बघा अक्षय गाडेकरचं बी आलेलं आहे, वेदांग सदावर्तेचं ऑप्शन बी आलेलं आहे. बाकीचे मुलं सार्थक तुमचं ऑप्शन ए आलेलं आहे. ए नाही येणार, आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन घ्यावं लागेल. इफेक्टिव्ह पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये व्हॅल्यूज किती येईल R. महेश जाधवचं बी आलेलं आहे, पूनम निकमचं ऑप्शन बी आलेलं आहे, सार्थकचं करेक्ट केलं आहे, माया थोरातचं ऑप्शन बी आलेलं आहे, अमृता वडाडकरचं ऑप्शन बी आलेलं आहे. व्हेरी गुड. समजलंय तुम्हाला. तर सृष्टी साठेचा पण ऑप्शन बी आलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा काय म्हणताय क्वेश्चन. हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 आणि सीईटी 2021. तर क्वेश्चन काय म्हणताय बघा. 2 वायर ए अँड बी ऑफ इक्वल लेंथ. 2 वायर्स आहे, या वायरची लेंथ इक्वल आहे. आर कनेक्टेड इन लेफ्ट अँड राईट गॅप रिस्पेक्टिव्हली ऑफ अ मीटर ब्रिज. मीटर ब्रिजचा बघा आता मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट असा दाखवला जातो. ही लेफ्ट गॅप आणि ही राईट गॅप कन्सिडर केली. तर पुढे काय म्हणताय बघा. तर 2 wires capital A and capital B of equal length are connected in left and right gap respectively of a meter bridge. The null point is obtained at 40 centimeter. म्हणजे इथं सुरुवातीला काही ना काही रेजिस्टन्स असेल, आपण मानून घेऊ की याचे रेजिस्टन्स X घेतलंय आणि याचे रेजिस्टन्स आपण R कन्सिडर केले. सो याचा जो नल पॉइंट आहे, नल पॉइंट किती अंतरावरती आहे तर लेफ्ट एंड पासून दॅट इज 40 सेंटीमीटर. मग हे 40 तर हे किती राहील 60. टोटल 1 मीटर राहतं ना. तर यावरून बघा बॅलन्सिंग कंडिशन लिहिता येईल आपल्याला. कसं लिहाल इक्वेशन. तर इथं लिहिता येईल दॅट इज X डिवायडेड बाय R इज इक्वल टू LX डिवायडेड बाय LR. सो X डिवायडेड बाय R इज इक्वल टू बघा LX ची व्हॅल्यूज आहे 40 डिवायडेड बाय 60.
म्हणजे x डिवायडेड बाय r इज इक्वल टू 20 न डिवाइड केल्यावर किती होईल 2/3. याला देऊ इक्वेशन नंबर 1. पुढे काय म्हणताय बघा, डायमीटर ऑफ वायर ए अँड बी आर इन द रेशो. दोघांच्या डायमीटरचा रेशो दिलेला आहे. आता पहिल्याचं डायमीटर आपण कन्सिडर केलंय, दॅट इज DA डिवायडेड बाय तर DB इज इक्वल टू किती आहे 3/1. डायमीटर म्हणजे रेडियसचा पण तोच रेशो राहील, RA डिवायडेड बाय RB इज इक्वल टू असेल 3/1 रिस्पेक्टिव्हली. द रेशो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ वायर ए, म्हणजे रेजिस्टन्स ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ वायर ए टू द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ वायर बी, हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. कळताय? तर डायमीटर म्हणजे रेडियसचा रेशो तो दिलाय, तुम्हाला स्पेसिफिक रेजिस्टन्सची व्हॅल्यूज पाहिजे. एक बेसिक फॉर्म्युला आठवतो, रेजिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय काय होते ए. ठीक आहे, मग रेजिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा फॉर्म्युला पाय आर चा स्क्वेअर. सुरुवातीला बघा इथं घेतला आपण रेजिस्टन्स ऑफ ए इज इक्वल टू रो ए, लेंथ दोघांची सेम आहे, डिवायडेड बाय इथं राहील पाय इंटू आर ए चा स्क्वेअर. ठीक आहे, देन घेतलं रेजिस्टन्स ऑफ वायर बी इज इक्वल टू काय लिहाल रो बी इंटू एल डिवायडेड बाय पाय आर बी चा स्क्वेअर म्हणते. ठीक आहे, तर आपल्याकडे एक्स डिवायडेड बाय आर आहे, आपण काय करू याला पुढचं इक्वेशन देऊ. इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 4 जरी घेतलं तर इथं लिहिता बघा इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 4, म्हणजे याला असं लिहाल बघा, इथं लिहिता येईल दॅट इज RA डिवायडेड बाय RB इज इक्वल टू बघा इथं राहील रो ए इंटू एल डिवायडेड बाय पाय आर ए चा स्क्वेअर डिवायडेड बाय रो बी इंटू एल डिवायडेड बाय पाय आर बी चा स्क्वेअर. रेसिप्रोकल घेतलाय, इथं राहील RA डिवायडेड बाय RB इज इक्वल टू रो ए इंटू एल डिवायडेड बाय पाय RA चा स्क्वेअर इंटू पाय RB चा स्क्वेअर डिवायडेड बाय रो बी इंटू एल. एल एल कॅन्सल, पाय पाय कॅन्सल. बघा आता ए चं रेजिस्टन्स म्हणजे पहिला आपण रेजिस्टन्स कन्सिडर केलाय, जे किती घेतलाय x, म्हणजे RA च्या ऐवजी x डिवायडेड बाय RB च्या ऐवजी दुसरं घेतलंय, दॅट इज किती घेऊ R. ठीक आहे, इज इक्वल टू इथं राहील रो ए, याला डिवाइड घेऊ रो बी इंटू इथं असेल RB स्क्वेअर डिवायडेड बाय RA स्क्वेअर. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट करा. x डिवायडेड बाय r इक्वेशन 1 वरून किती दिसत आहे 2/3 इज इक्वल टू रो ए डिवायडेड बाय रो बी इंटू, आता याला कंबाईन करू आपण. कंबाईन केल्यावर याला कसं लिहाल RB डिवायडेड बाय RA, त्याचा काय होईल स्क्वेअर, म्हणजे इथं राहील 2/3 इज इक्वल टू रो ए डिवायडेड बाय रो बी इंटू बघा RB डिवायडेड बाय RA, आपल्याकडे RA बाय RB आहे 3/1, म्हणजे RB बाय RA म्हणजे रेसिप्रोकल होईल, म्हणजे इथं राहील 1/3, त्याचा काय असेल स्क्वेअर, म्हणजे 2/3 इज इक्वल टू रो ए डिवायडेड बाय रो बी इंटू 1 डिवायडेड बाय 9, क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 इंटू 9 डिवायडेड बाय 3 इंटू 1 इज इक्वल टू रो ए डिवायडेड बाय रो बी. सो इथं बघा याला 3 न डिवाइड केलं, म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला 18 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू याला असं लिहिता येईल रो ए डिवायडेड बाय रो बी. आता 3 न डिवाइड केला किती राहील 6 इज इक्वल टू रो ए डिवायडेड बाय रो बी, किंवा साइड चेंज करा, रो ए डिवायडेड बाय रो बी इज इक्वल टू 6:1, म्हणजे याच्या स्पेसिफिक रेजिस्टन्सचा रेशो किती असायला पाहिजे 6:1. आता 6:1 म्हणजे कोणतं ऑप्शन आलं ऑप्शन सी. तर बघा कुणाकुणाचं ऑप्शन सी आलेला आहे, वेदांगचं ऑप्शन सी आलं होतं, रुचाचं सी आलेलं आहे, महेश जगतापचं सी आलेलं आहे, सार्थकचं ऑप्शन सी आलेलं आहे, महेश जाधवचं ऑप्शन सी आलेलं आहे, बाकीचे मुलं कोमल हिरेचं पण ऑप्शन सी आलेलं आहे. व्हेरी गुड. तर अमृता वडाडकर यांचं पण ऑप्शन सी आलेलं आहे. कळताय तुम्हाला मुलांनो? तर इथपर्यंत लक्षात आलं? तर ठीक आहे, बघा आता नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू. मसिरा इनामदारचा पण ऑप्शन सी आलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो काय दिलेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. क्वेश्चन काय बघा, इन द फॉलोइंग नेटवर्क द करंट फ्लोइंग थ्रू 15 ओहम रेजिस्टन्स.
या 15 ओहम रेजिस्टन्स मधून किती करंट पास होतो, तर तो करंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता ही अरेंजमेंट आली, इथून आला 2.1 बरोबर. इथून पास होणारा करंट आपण कन्सिडर करू, याला पाहिजे तर म्हणता येईल तुम्हाला I1. हा इथं आला, तर इथून जो पास होणारा करंट आहे तर याला आपण कन्सिडर करू, दॅट इज I2. ठीक आहे. आता इथून जो पास होणारा करंट घेतला आपण, बघा इथून आला I1, इथून गेला I2. तर आपल्याला विचारला या नेटवर्क मध्ये की या 15 ओहम रेजिस्टन्स मधून पास होणारा करंट. आता या सेक्शन मधून गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणारा करंट आपण IG घेतला, म्हणजे इकडे किती पास होईल तर I1 मायनस IG हा इकडे आला. ठीक आहे. सिमिलर वेनी इथून किती पास होईल, हे दोनही कंबाईन होईल आणि इथं राहील I2 प्लस IG. परत हे इथं कंबाईन होईल आणि टोटल करंट किती पास होईल, I म्हणजेच किती आहे 2.1 एम्पियर. बघा पहिले सर्किट समजून घ्या काय केलेलं आहे आपण. तर त्यांचं काय म्हणणं आहे बघा, इथून तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर इथून पास होणारा टोटल करंट किती आहे 2.1. तो इथं आला, तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला. इकडून पास झाला I1, इथून पास झाला I2. हा I1 पैकी एक सेक्शन इथून आला जो किती घेतला IG, म्हणजे इकडून पास होणारा करंट किती असेल I1 मायनस IG बरोबर. तर इकडून पास होणारा करंट घेतला I2, हे दोनही कंबाईन झाले, इथं राहील I2 प्लस IG आणि हे इकडे परत जातील. आता या व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये आपल्याला जी अरेंजमेंट आहे, सर्वात पहिली जी कंडिशन राहील तर ती म्हणजेच काय की या दोघांची ऍडिशन I1 प्लस I2 इज इक्वल टू किती आहे 2.1 एम्पियर किंवा सिम्पली 2.1 म्हणू आपण. याला दिलं इक्वेशन नंबर 1 नाव. इतकं लक्षात आलं. आता बघा पुढचं जरी म्हणाल तर याला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ ने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर तसं बघायला जरी गेलं तर या दोनही पॉइंट वरती असणारे इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यूज काय असते, सेम राहील. किंवा आपण KVL अप्लाय करू. इथं लावता येईल तुम्हाला KVL फॉर पहिला लूप घेतला A B D आणि परत A साठी, A B D आणि परत काय घेतला आपण A साठी. आता यासाठी जर तुम्ही लूप कन्सिडर जरी केला तर इथं बघा IG ची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे सिलेक्ट करतोय जेणेकरून करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर किती असेल 0. तर सिम्प्लिफिकेशन काय राहील बघा, A पासून तो आला B पर्यंत करंट आहे I1, रेजिस्टन्स आहे 15 इथून. तर डायरेक्शन अपोजिट आहे, सॉरी सेम आहे, म्हणजे व्हॅल्यूज मायनस राहील. इथं असेल मायनस, तर IG इंटू 6 आणि इथून जरी म्हणाल तर प्लस. इथून पास होणारा करंट काय दिसतंय बघा, तर इथं आहे I2 इंटू 20 इज इक्वल टू 0, म्हणजे इथं राहील मायनस 15 I1, हे कॅन्सल होऊन जाईल, प्लस इथं आहे 20 I2 इज इक्वल टू 0. मायनसच्या टर्मला इकडे पाठवलं काय येईल प्लस, म्हणजे 20 I2 इज इक्वल टू इथं राहील तर 15 I1. तर या 20 ला इकडे पाठवा, मीन्स I2 इज इक्वल टू 15, इथं असेल I1 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. आता आपण व्हॅल्यूज पुट करू. बघा याला जर डिवाइड केलं 5 ने, इथं राहील 5 3 चा, इथं किती असेल 5 4 चा, मीन्स I2 इज इक्वल टू 3 I1 डिवायडेड बाय 4. I2 ची व्हॅल्यू आपण इथून क्रिएट करू. कसं लिहिता येईल माहित आहे का, तर I2 इज इक्वल टू हा 2.1 तसाच ठेवलाय, हा I1 इकडे आल्यावर काय येईल मायनस I1. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू. I2 च्या ऐवजी दॅट इज 2.1 मायनस I1 इज इक्वल टू 3 I1 डिवायडेड बाय 4. याला क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे 4 इंटू 2.1 मायनस I1 इज इक्वल टू 3 I1. आता याला 4 न मल्टिप्लाय करा. 4 न मल्टिप्लाय केल्यावर किती होईल 8.4 मायनस 4 I1 इज इक्वल टू 3 I1. या मायनस 4 I1 ला इकडे पाठवला काय येईल प्लस, म्हणजे 8.4 इज इक्वल टू 3 I1 प्लस 4 I1. 3 I1 प्लस 4 I1 टोटल किती होईल 7 I1. म्हणजे नुसतं I1 इज इक्वल टू काय राहील 8.4 डिवायडेड बाय 7. 7 ने डिवाइड करा, 7 1 चा 7 राहील किती 1. पॉइंट दिला म्हणजे 14, 7 2 चा 14, मीन्स I1 इज इक्वल टू येईल 1.2 एम्पियर. आणि 15 ओहम मधून पास होणारा करंट कोणता आहे I1च आहे, म्हणजे I1 ची व्हॅल्यूज किती राहील तर 1.2 एम्पियर. दॅट इज ऑप्शन कोणता असायला पाहिजे डी म्हणू आपण. कळताय तुम्हाला. बघा परत एक पडा काय ना की हा क्वेश्चन आपण रिपीट करू.
समजून घ्या क्वेश्चन काय दिलेला आहे. तर क्वेश्चन विचारला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणणं आहे बघा, इन द फॉलोइंग नेटवर्क, या नेटवर्क मध्ये द करंट फ्लोईंग थ्रू 15 ओहम रेजिस्टन्स, या 15 ओहम मधून पास होणारा करंट पाहिजे. आता टोटल करंट किती आला 2.1. हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला. इकडून जाणारा करंट घेतला आपण I1, इथून जाणारा करंट घेतला आपण I2. हा I1 इथं आला, इथून किती झाला IG पास झाला, वाचला किती इकडं I1 मायनस IG. सिमिलर वेनी इथून किती आला दॅट इज I2, यातला बघा IG इकडे आला, तर हे दोघांचं कॉम्बिनेशन इकडून किती पास होईल तर I2 प्लस IG, इथून आला I1 मायनस IG आणि परत टोटल करंट किती होईल दॅट इज I म्हणा किंवा 2.1. तर आपल्याला बघा जे दिलेलं आहे टोटल करंटला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं तर I1 प्लस I2, म्हणजे इथं लिहिता येईल I1 प्लस I2 इज इक्वल टू 2.1. याला दिलं इक्वेशन 1. ठीक आहे. आता दुसरा पार्ट विचारात घेतला आपण, काय केलं KVL अप्लाय केलं A B D आणि A साठी. बघा तर करंट आहे I1, रेजिस्टन्स आहे 15, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स राहील दॅट इज I1 इंटू 15. डायरेक्शन दोघांची सेम आहे, म्हणजे व्हॅल्यूज किती आली मायनस. त्यानंतर B पासून D पर्यंत येत जरी असेल करंट कोणता आहे IG, रेजिस्टन्स किती आहे कॅपिटल G. इथून डायरेक्शन अपोजिट आहे D पासून A पर्यंत दॅट इज I2 आणि 20 डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे प्लस इज इक्वल टू काय असेल प्लस I2 20 इंटू 20 इज इक्वल टू 0. आता IG आपण अशा प्रकारे सिलेक्ट करतो जेणेकरून करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर काय असेल 0, म्हणजे IG ची व्हॅल्यू 0, 0 मल्टिप्लाय 6 हे 0 होऊन झालं. इथं आला मायनस 15 I1, इथं किती आहे प्लस 20 I2 इज इक्वल टू 0. या मायनस 15 ला इकडे पाठवलं प्लस होईल, म्हणजे 20 I2 इज इक्वल टू 15 I1. 20 ला इकडे पाठवा म्हणजे I2 इज इक्वल टू 15 I1 डिवाइडेड बाय 20. 5 ने डिवाइड केला 3/4, म्हणजे I2 इज इक्वल टू 3 I1 डिवाइडेड बाय 4 म्हणता येईल. आता I2 ची व्हॅल्यू साठी हे इक्वेशन यूज केलं कोणतं दॅट इज I1 प्लस I2 इज इक्वल टू 2 I1. यातला I1 इकडे पाठवला म्हणजे I2 इज इक्वल टू 2.1 मायनस काय दिसतं I1, ही व्हॅल्यू इथं पुट केली I2 च्या ऐवजी दॅट इज 2.1 मायनस I1 इज इक्वल टू 3 I1 डिवाइडेड बाय 4. क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 इकडे न्यूमरेटर मध्ये आला म्हणजे 4 इंटू 2.1 मायनस I1 इज इक्वल टू 3 I2. 4 न मल्टिप्लाय केल्यावर किती होईल 8.4 मायनस 4 I1 इज इक्वल टू 3 I1. मायनस 4 I1 ला इकडे पाठवलं प्लस होईल म्हणजे 8.4 इज इक्वल टू 3 I1 प्लस 4 I1 दॅट इज टोटल किती झालं हे 7 I1, म्हणजे 8.4 इज इक्वल टू 7 I1. म्हणजे नुसतं I1 इज इक्वल टू 7 ला इकडे पाठवलं 8.4 डिवाइडेड बाय 7 दॅट इज किती असेल 1.2. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे ऑप्शन डी जे आहे 1.2. कळतंय तुम्हाला? तर बघा देवांग सदावर्तेचा ऑप्शन डी आलेला आहे, मसिरा इनामदारचा ऑप्शन डी आलेला आहे, अमृता वडाळकरचा ऑप्शन डी आलेला आहे. बाकीचे समजलं बाळांना तुम्हाला इथपर्यंत? आता जेवढे काही क्वेश्चन झाले यामध्ये कुणाला काही अडचणी आहे? आतापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन घेतले या करंट इलेक्ट्रिसिटीचे यामध्ये कुणाला काही अडचणी जरी असेल तर कमेंट करा. काही अडचणी असेल मुलांना तर कमेंट करा. नूतन महाले ऑप्शन डी आलेला आहे. काही अडचणी आहे आतापर्यंत जेवढे क्वेश्चन झालेले आहे? अमृता वडाळकर म्हणताय नो प्रॉब्लेम सर. बाकीचे मुलांना सगळेजण तुम्ही कमेंट करा कुणाला काय अडचण आहे ते. समीक्षा शिलार काही अडचण नाही, रुचाला काही अडचण नाही, अंडरस्टूड. बाकी सार्थकला काही अडचण नाही आहे, व्हेरी गुड. नूतन महाले काही अडचण नाही, नो डाऊट. बाकीचे तर ठीक आहे. सृष्टी म्हणताय, कोमल, वेदांग यांना काही अडचण नाही आहे. सृष्टी साठे समजलेलं आहे सगळं, ओके. तर पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. मग बघा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 आणि 2022 ला. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. तर क्वेश्चन म्हणताय द टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन टू गॅप ऑफ अ मीटर ब्रिज. मीटर ब्रिजच्या दोन गॅप मध्ये दोन रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहे. द नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट 20 सेंटीमीटर फ्रॉम द झिरो एंड. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट दिलाय. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट या प्रकारे घेऊ आपण.
दोन रेजिस्टन्स आहे, इथं आपण कनेक्ट केलं, कन्सिडर केलं, इथं सपोज मानून घेतलं एक्स, इथं किती आहे आर, हा झिरो एंड आहे, झिरो एंड पासून नल पॉईंट किती वरती आहे 20 सेंटीमीटर. जर हे 20 तर हे किती असायला पाहिजे 80. बॅलन्सिंग कंडिशन लिहून घेऊ आपण. कोणती राहील बॅलन्सिंग कंडिशन? एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एल एक्स डिवायडेड बाय एल आर. एक्सच्या ऐवजी एक्सच ठेवलंय, आरच्या ऐवजी आरच ठेवलंय. इथं राहील 20 डिवायडेड बाय 80 मीन्स एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 1/4. हा फर्स्ट पार्ट. ठीक आहे, इथपर्यंत आलं. बघा पुढे काय म्हणताय. A resistance of 15 ohm is connected in series with a smaller of the two. या दोघांपैकी सर्वात स्मॉल जो आहे ना, तर त्याला कितीचा कनेक्ट केलेला आहे 15 ओहमचं रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. तर बघा आता स्मॉलर साठी बघा हा जो रेशो आहे, एका गॅप मध्ये एक्स आहे, दुसऱ्या गॅप मध्ये आर. हा रेशो किती आला 1/4. 1/4 म्हणजे ज्यावेळेस एक्स 1 आहे त्यावेळेस आर किती आहे 4. म्हणजे कमी कोणता आहे एक्स आहे. मग त्यांनी म्हटलंय एक्स कोणत्या गॅप मध्ये आहे लेफ्ट गॅप मध्ये. मग त्यांनी म्हटलेलं आहे की या लेफ्ट गॅप मध्ये जे रेजिस्टन्स आहे जे स्मॉल, याला किती कनेक्ट केलेलं आहे 15 ओहमचं, ते कसं सिरीज मध्ये. मग याला परत 15 ओहमचं कनेक्ट केलंय. इथं एक्स, यामध्ये 15 ओहम, इथं परत आर. तर त्यांचं काय म्हणणं आहे बघा, द नल पॉइंट शिफ्ट टू 40 सेंटीमीटर. कितीनं शिफ्ट झाला हा 40 सेंटीमीटरनं शिफ्ट झाला. म्हणजे सुरुवातीला 20 होता, आता 40 न शिफ्ट झाला. म्हणजे किती होईल हा 60. जर हे 60 तर हे कितीनं राहायला पाहिजे दॅट इज 40. तर विचारलं आहे द स्मॉलर रेजिस्टन्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. परत आपण बॅलन्सिंग कंडिशन घेऊ. तर बॅलन्सिंग कंडिशन या दोघांची ऍडिशन नाही का, एक्स प्लस 15 डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 40. म्हणजे इथं राहील एक्स प्लस 15 डिवायडेड बाय आर, इथं किती असेल 3/2. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे इथं लिहाल एक्स प्लस 15 इज इक्वल टू 3/2 आर. इथून आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. मग आर साठी बघा क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर इथं असेल, इथं येईल 4x इज इक्वल टू आर. 4 इकडे आला, आर इकडे आला, म्हणजे आर ची व्हॅल्यू 4x ती इथं आपण पुट करू. म्हणजे एक्स प्लस 15 इज इक्वल टू 3/2 इंटू आर च्या ऐवजी 4x. बघा 2 न डिवाइड केलं, इथं राहील 2. म्हणजे एक्स प्लस 15 इज इक्वल टू 6x. या प्लस एक्स ला इकडे पाठवा, काय येईल मायनस. मीन्स 15 इज इक्वल टू 6x मायनस एक्स. आता 6x मायनस एक्स किती होईल 5x. म्हणजे 5x इज इक्वल टू 15. म्हणजे x इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 5. 15/5 किती असेल 3 ओहम. म्हणजे म्हणता येईल की स्मॉलर रेजिस्टन्सची व्हॅल्यूज किती असायला पाहिजे 3 ओहम. मग यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसतंय तुम्हाला, ए म्हणू आपण. कळताय? हा क्वेश्चन समजलाय तुम्हाला? तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल ए. मुलांनो कळताय तुम्हाला? बघा क्वेश्चन काय म्हणताय, तर त्यांनी म्हटलेलं आहे की एक मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट आहे. या मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटच्या लेफ्ट गॅप मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट केलाय, जे मानून घेतलं आपण एक्स. राईट गॅप मध्ये किती आहे आर. नल पॉइंट किती वरती आहे 20 सेंटीमीटर. जर हे 20 तर हे किती राहील 80. यावरून आपण काय लिहिलंय बघा, एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एल एक्स डिवायडेड बाय एल आर. एल एक्स ची व्हॅल्यू आहे 20 डिवायडेड बाय एल आर ची व्हॅल्यू 80. 20 न डिवाइड केलं तर एक्स बाय आर इज इक्वल टू किती होईल 1/4. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे 4x इज इक्वल टू काय राहील आर. आता पुढे काय म्हणताय बघा, द रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ स्मॉलर ऑफ द टू. या दोन पैकी एक स्मॉल आहे. आपण मानून घ्या दोन पैकी एक स्मॉल कोणतं दिसतंय एक्सच दिसतंय, मानायची गरज नाहीये. इथं या इक्वेशन वरून एक्स बाय आर इज इक्वल टू 1/4 आहे. म्हणजे ज्यावेळेस एक्स 1 राहील त्यावेळेस आर 4 आहे, म्हणजे जास्त आहे आर. सो एक्स ला कनेक्ट केला 15 ओहमचं कसं सिरीज मध्ये. राईट गॅप मध्ये तेच रेजिस्टन्स आहे. तर नल पॉइंट हा 40 ला शिफ्ट झाला. ऑलरेडी 20 होता, परत पुढे आला 40 नी. म्हणजे टोटल किती राहील 60. जर हा 60 तर हे किती राहील मग 40. कारण टोटल किती असते 1 मीटर, दॅट इज 100 सेंटीमीटर. व्हॅल्यूज पुट केली. या दोघांची ऍडिशन एक्स प्लस 15 डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 60/40. सो एक्स प्लस 15 डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 3/2. क्रॉस मल्टिप्लाय केलं, एक्स प्लस 15 इज इक्वल टू 3/2 इंटू आर. व्हॅल्यूज पुट केली 3/2 इंटू आर ची व्हॅल्यू 4x. 2 न डिवाइड केलं इथं किती राहील 2. 2 3 चा किती असेल 6x. म्हणजे x प्लस 15 इज इक्वल टू किती असेल 6x. x इकडे पाठवला म्हणजे 15 इज इक्वल टू 6x मायनस x, दॅट इज किती असेल तर 5x.
म्हणजे 5x इज इक्वल टू 15 म्हणजे x इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 5 दॅट इज किती असेल 3 ओहम म्हणू आपण. कळताय तुम्हाला. तर यासाठी मग करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज तर ए आहे ना 3 ओहम म्हणू आपण. तर वेदांग सदावर्तेचा ऑप्शन ए आलेला आहे. बाकीचे मुलं चेक करा तुमचा ऑप्शन किती आलेला आहे किंवा आन्सर आलेला आहे. तर सार्थक म्हणताय की ऑप्शन ए आहे. व्हेरी गुड. ट्राय केलं असेल तुम्ही. हा क्वेश्चन समजलाय. ओके पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे दॅट इज 2025 आणि 2024. समीक्षा म्हणताय ऑप्शन ए आलं होतं मगाच्या याचं. कोमल हिरेचं पण ऑप्शन ए आलेलं आहे. तर आता आपण पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की इन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट the balance point is obtained if the gaps are close by 2 ओहम आणि 3 ओहम. म्हणजे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये बघा आता इथं मी हे घेतोय लेफ्ट गॅप, हे राहील राईट गॅप. लेफ्ट गॅप मध्ये आहे 2 ओहम, राईट गॅप मध्ये आहे 3 ओहम. तर त्यांनी म्हटलं आहे बॅलन्स पॉइंट. बघा इन द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट द बॅलन्स पॉइंट इज ऑब्टेन्ड इफ द गॅप आर क्लोज बाय 2 ओहम अँड 3 ओहम. तर मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये तर तर बघा क्वेश्चन समजून घ्या. एक अननोन कंडिशन्स आहे आपल्याकडं. थोडासा याला विचार वेगळा करावा लागेल. त्यांनी दिलेला आहे हा क्वेश्चन बघा. तर इन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट या मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये तर बॅलन्स पॉइंट इज ऑब्टेन्ड इफ द गॅप्स आर क्लोज बाय 2 ओहम आणि 3 ओहम. अ शंट ऑफ x ओहम इज ऍडेड टू 3 ओहम. ही नंतरची कंडिशन. आता बॅलन्स पॉइंट कुठं आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आपण मानून घेऊ की बॅलन्स पॉइंट हा L सेंटीमीटर वरती आहे. जर हे L असेल तर हे किती राहील 100 मायनस L. इथून बघा आता कंडिशन घेऊ कोणती राहील. x डिवायडेड बाय r इज इक्वल टू LX डिवायडेड बाय LR. x आहे 2/3, LX आहे L डिवायडेड बाय 100 मायनस L. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. 2 into 100 मायनस L इज इक्वल टू 3L. दोन्ही मल्टिप्लाय करा. इथं राहील 200 मायनस 2L इज इक्वल टू 3L. म्हणजे 200 इज इक्वल टू 3L प्लस 2L. दॅट इज 200 इज इक्वल टू 5L मीन्स L इज इक्वल टू 200 डिवायडेड बाय 5 दॅट इज L इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. म्हणजे इथं 2 आणि इथं 3 असेल तर बॅलन्स पॉइंट किती वरती आहे दॅट इज 40 सेंटीमीटर वर आहे. पहिली कंडिशन. पुढे काय म्हणताय बघा. इफ शंट ऑफ x ओहम शंट रेजिस्टन्स म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स इज ऍडेड टू 3 ओहम टू शिफ्ट द बॅलन्स पॉइंट बाय. आता काय केलंय की या लेफ्ट गॅप मध्ये एक तसंच ठेवलाय 2 ओहमचं आणि 3 ला एक पॅरलली कनेक्ट केलेला आहे. या प्रकारचं. इथं 2 आहे, 3 ला एक पॅरलल रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे x. ठीक आहे. तर यांचं काय म्हणणं आहे की बॅलन्स पॉइंट हा शिफ्ट होतो. कितीने शिफ्ट होत आहे 22.5. म्हणजे सुरुवातीला आला होता 40 आता 22.5 ने शिफ्ट झाला. म्हणजे टोटल किती होईल हे डिस्टन्स. तर 22 प्लस 40 दॅट इज 62.5. जर हे 62.5 म्हणजे हे किती राहील बघा आता. दॅट इज 100 मधून 62.5 आपण सबट्रॅक्ट केले. इथं राहील दॅट इज 0 9 9 10. 10 मधून 5 दॅट इज 5. 9 मधून 2 दॅट इज 7. इथं राहील 3. म्हणजे इथं असेल दॅट इज 37.5. ठीक आहे. तर यांचं म्हणणं काय की x ची व्हॅल्यू काय राहील. आता सुरुवातीला या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन घेऊन घेऊ. म्हणजे इथं लिहिता येईल 1/RP इज इक्वल टू 1/3 प्लस 1/x. ठीक आहे.
तर रिझल्टंट जे म्हटलं आपण, तर इथं असं लिहिता येईल. मग एलसीएम जरी काढला तर इथं 1/RP इज इक्वल टू इथं x प्लस 3 डिवायडेड बाय 3x म्हणून. याचा रेसिप्रोकल घेऊ आपण, तर इथं नुसतं RP इज इक्वल टू बघा काय लिहाल, इथं राहील मग 3x डिवायडेड बाय x प्लस 3. हे झालं इथं ना. आता याची बॅलन्सिंग कंडिशन लिहू आपण, कोणती राहील, x डिवायडेड बाय r. इथं x च्या ऐवजी काय 2 डिवायडेड बाय इथं काय लिहाल, RP इज इक्वल टू LX डिवायडेड बाय LR म्हणता येईल. म्हणजे इथं 2 डिवायडेड बाय याच्या ऐवजी आहे 3x डिवायडेड बाय x प्लस 3 इज इक्वल टू LX किती आलेला आहे 62.5 डिवायडेड बाय 37.5. मग सिम्प्लिफाय करू, एक डिजिट तुम्ही इथं शिफ्ट करून घ्या. म्हणजे इथं याचा रेसिप्रोकल घेतल्यावर 2 इंटू x प्लस 3 डिवायडेड बाय 3x इज इक्वल टू 62.5. किंवा आपण डिजिट रिमूव्ह केला तर इथं लिहिता येईल 625 डिवायडेड बाय 375. याला 5 ने डिवाइड करू आपण, 625 याला जर 5 ने डिवाइड जरी केला तर 5 1 चा 5, 5 2 चा 10, इथं 2 आणि 5 5 चा 25. म्हणजे इथं आलं हे 125. याला 5 ने डिवाइड जरी केला तर इथं राहील 7, 7 5 चा 35, 2 म्हणजे 25, 5 5 चा 25. म्हणजे 2 इंटू x प्लस 3 डिवायडेड बाय 3x इज इक्वल टू 125 डिवायडेड बाय 75. याला डायरेक्ट 25 ने डिवाइड करा, तर 25 5 चा आणि 25 3 चा. म्हणजे इथं राहील 2x प्लस 2 3 चा 6 डिवायडेड बाय 3x इज इक्वल टू 5/3. आता याचा आपण तर सिम्प्लिफिकेशन करू. तर क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे 3 इंटू 2x प्लस 6 इज इक्वल टू इकडे येईल दॅट इज 5 इंटू 3x. 2 न मल्टिप्लाय केल्यावर 6x प्लस 18 इज इक्वल टू 15x. हा 6 तिकडे गेल्यावर काय येईल 18 इज इक्वल टू 15x मायनस 6x. सो 18 इज इक्वल टू इथं काय लिहिता येईल 9x. म्हणजे x पाहिजे 9 ला इकडे पाठवा, दॅट इज 18/9 इज इक्वल टू x. म्हणजे x इज इक्वल टू किती असेल 2 ओहम. म्हणजे x ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, दॅट इज 2 ओहम. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, दॅट इज बी म्हणू आपण. हे करताय म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 2 ओहम. तर अमृता वडाळकर यांचा ऑप्शन आलेला आहे. तर बी. सार्थक कवडेचा ऑप्शन आलेला आहे बी. अजून मुलांनो समजलाय हा क्वेश्चन तुम्हाला? क्वेश्चन थोडे टफ आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, करंट इलेक्ट्रिसिटी आहे. सिद्धी कुदडे यांचं म्हणणं आहे दॅट इज ऑप्शन बी आहे. व्हेरी गुड. तुम्हाला फोकस करावं लागेल बाळांनो. फोकस शिवाय करंट इलेक्ट्रिसिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, आणि करंट इलेक्ट्रिसिटीवरती कंपल्सरी क्वेश्चन असतातच. रुचाचं म्हणणं आहे ऑप्शन बी. पृथ्वीराजचं म्हणणं आहे ऑप्शन बी. व्हेरी गुड. तर इतकं लक्षात येत आहे? काही अडचणी इथपर्यंत? काही अडचणी इथपर्यंत? ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चनला वर्क करू आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 आणि 2022 ला. बघा पृथ्वीराजचा ऑप्शन बी आलेलं होतं, अमृताचा पण ऑप्शन बी आलेला आहे. व्हेरी गुड. बऱ्याच जणांचं काय ना ऑप्शन बी आलेला आहे. तर आता आपण पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे. हा क्वेश्चन थोडा समजून घ्या. क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 आणि 2022 ला. काय म्हणताय बघा. अ सेल बॅलेन्स्ड अगेन्स्ट अ लेंथ ऑफ 150 सेंटीमीटर ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर व्हेन इट इज सेंटेड बाय अ रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम. तर याची बॅलेन्सिंग लेंथ तुम्हाला दिलेली आहे. पहिली बॅलेन्सिंग लेंथ L1 इज इक्वल टू दिलेली आहे 150 सेंटीमीटर.
याचं शंट रेजिस्टन्स दॅट इज आर इज इक्वल टू दिला आहे 5 ओहम. बट वेन इट इज शंटेड बाय अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम, म्हणजे बॅलन्सिंग लेंथ L1 इथं घेतली याची आणि रेजिस्टन्स दॅट इज R1. पुढे म्हटलेलं आहे की याला जर 10 ओहम जरी अप्लाय जरी केलं त्याचं बॅलन्सिंग लेंथ, आणि आता याची द बॅलन्सिंग लेंथ इनक्रीज बाय 25 सेंटीमीटर. म्हणजे न्यू बॅलन्सिंग लेंथ सुरुवातीला होता 150, आता किती राहील 175. का? कारण 25 ने इन्क्रीज झाली आहे. ज्यावेळेस याचं रेजिस्टन्स R2 इज इक्वल टू किती आहे, दॅट इज 10 ओहम. तर विचारलं आहे द बॅलन्सिंग लेंथ वेन द सेल इज इन अन ओपन सर्किट इज, तर ओपन सर्किट मध्ये असताना याची बॅलन्सिंग लेंथ किती राहील, तर ती बॅलन्सिंग लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन समजून घ्या पहिले. क्वेश्चन काय म्हणताय बघा, सीईटी 2024 आणि 2022 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक सेल आहे, याची बॅलन्सिंग लेंथ आहे 150 सेंटीमीटर पहिल्या कंडिशन मध्ये. ज्यावेळेस त्याला जे रेजिस्टन्स आपण आणि शंटेड रेजिस्टन्स किती कनेक्ट करणार आहोत, कॅपिटल आर ची व्हॅल्यूज किती आहे 5 ओहम. आता त्यांनी म्हटलेलं आहे की याची बॅलन्सिंग लेंथ आणि शंटेड रेजिस्टन्स झालं 10 ओहम. त्यावेळेस याची बॅलन्सिंग लेंथ किती रे इन्क्रीज झाली, 25 सेंटीमीटर नाही, ऑलरेडी होती 150, आता 25 ने इन्क्रीज झाली म्हणजे 175. तर त्यांनी म्हटलेलं आहे की ओपन कंडिशन मध्ये तर याची लेंथ किती राहील, तर ती लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन समजला? तर विचार केलाय क्वेश्चन वरती तुम्ही? आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतो मुलांनो? बघा क्वेश्चन काय म्हणताय पहिले ते समजून घ्या. क्वेश्चन असा जर तुम्ही ओरली जरी बघितलं तुमच्या लक्षात येणार नाही, यासाठी मी तुम्हाला अरेंजमेंट वाईज सांगतो जेणेकरून समजायला सोपं जाईल. त्यांनी काय म्हटलेलं आहे की पहिल्या कंडिशन मध्ये याची ओरिजिनल लेंथ, ओपन सर्किट म्हणजेच काय की इनिशियल केस मध्ये याची जे लेंथ आहे ती आपण एलच कन्सिडर केली, जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एल. त्यानंतर याला रेजिस्टन्स कनेक्ट केलाय, एक्सटर्नल रेजिस्टन्स किती लावलं 5 ओहम. त्यावेळेस याची बॅलन्सिंग लेंथ किती होत आहे 150. ठीक आहे. नंतर काय केलं की याला एक्सटर्नल रेजिस्टन्स लावलं 10 ओहमचं, त्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ किती झाली 175. तर त्यांचं म्हणणं आहे काय की ओरिजिनल लेंथ म्हणजे हे लावायच्या आधी एक्सटर्नल रेजिस्टन्स याची लेंथ किती होती. यासाठी बघा इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपण यूज करू बाळांनो. इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला स्मॉल आर इज इक्वल टू काय, कॅपिटल आर इंटू L1 मायनस L2 डिवायडेड बाय काय होते L2 होते. बरोबर. पहिल्या केस साठी जरी घेतलं इंटरनल रेजिस्टन्स मी आरच कन्सिडर करतोय. सुरुवातीला याचं रेजिस्टन्स किती लावलेलं आहे आपण, तर 5. ओरिजिनल लेंथ याची किती आहे L मायनस आता किती होत आहे ही 150 डिवायडेड बाय L2 किती आहे 150. बघा हे लक्षात येत आहे. इक्वेशन काय घेतोय, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. पहिल्या केस मध्ये कॅपिटल आर किती आहे 5. ओरिजिनल लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची, माहित नाही किती आहे, ओपन केस मध्ये एलच घेतली आणि याची बॅलन्सिंग लेंथ किती आली 150 डिवायडेड बाय 150. याला दिलं इक्वेशन 1. सेम वेनी हेच इक्वेशन दुसऱ्यासाठी लिहायचं जरी झालं याला असं लिहिता येईल परत आर, कारण बघा सर्किट बदललेलं नाहीये म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स सेम राहील. मग आता कॅपिटल आरच्या ऐवजी किती ठेवलंय त्यांनी 10 ओहम. नीट लक्ष द्या, इथं L1 ची व्हॅल्यू किती आहे एलच आहे. आता मात्र L2 च्या ऐवजी किती आलाय 175 डिवायडेड बाय काय दिसतंय 175. हे करताय का? आता एकच सेल आहे म्हणजे दोघांचं इंटरनल रेजिस्टन्स सेम राहील ना, म्हणजे इथं लिहाल फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोघांच्या लेफ्ट साइड सेम आहे म्हणजे दोघांच्या राईट साइड सेम राहील. म्हणजे 5 इंटू L मायनस 150 डिवायडेड बाय 150 is equal to 10 into L minus 175 divided by 175. 5 ला इकडे पाठवा म्हणजे इथं काय राहील L minus 150 divided by 150.
इज इक्वल टू इथं येईल 10/5. इथं काय बाकी राहील L मायनस 175 डिवायडेड बाय 175 होईल. 5 न डिवाइड केलं इथं राहील 2. या 150 ला पण इकडे पाठवा म्हणजे L मायनस 150 इज इक्वल टू 2 इंटू 150 इंटू L मायनस 175 डिवायडेड बाय 175. बघा याला 25 ने डिवाइड जरी केलं 25 6 चा इथं किती राहील 25 7 चा म्हणजे याला असं लिहिता येईल L मायनस 150 इज इक्वल टू 6 2 चा किती होईल 12 डिवायडेड बाय 7 इंटू L मायनस 175. ठीक आहे क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे हा 7 इकडे येईल दॅट इज 7 इंटू L मायनस 150 इज इक्वल टू इकडे ऑलरेडी किती आहे 12 इंटू L मायनस 175. ठीक आहे 7 ने मल्टिप्लाय करू 7L मायनस 150 इंटू 7 इज इक्वल टू 12L मायनस इथं लिहिता येईल 175 इंटू 12. आपण काय करू बघा तर इथं हा मायनस 150 इंटू 7 तसाच ठेवला हा इकडे आल्यावर प्लस 175 इंटू 12 इज इक्वल टू इकडे ऑलरेडी 12L आहे हे इकडे आल्यावर मायनस 7L होईल. आता यानी मल्टिप्लाय करा म्हणजे मायनस इथं 0 7 5 चा 35 3 कॅरी झाला 7 1 चा 7 प्लस 3 किती होईल 10 प्लस इथं 12 ला मल्टिप्लाय करू 12 5 चा 60 6 कॅरी झाला 12 7 चा 72 72 प्लस 6 दॅट इज 78 7 कॅरी झाला आणि हे होईल 9 इज इक्वल टू इथं किती राहील 5L. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करू 1980 आणि 1050 0390 म्हणजे 930 म्हणजे 930 इज इक्वल टू 5L म्हणजे L इज इक्वल टू किती होईल 930 डिवायडेड बाय 5 मीन्स L इज इक्वल टू 9 न डिवाइड करा 9 न डिवाइड सॉरी 5 न डिवाइड जरी केले तर 5 न डिवाइड केल्यावर किती राहील बघा तर 5 1 चा 5 तर इथं लिहिता येईल तर बघा परत एक पडा काय ना की आपण थोडासा हा क्वेश्चन लक्षात घेऊ एकदा परत काय ना मी तुम्हाला क्वेश्चन रिपीट करून देतोय. क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 आणि 22 ला त्यांचं काय म्हणणं आहे बघा तर क्वेश्चन लक्षात घ्या तर हा विचार आहे बघा द सेल बॅलन्स अगेन्स्ट अ लेंथ ऑफ 150 सेंटीमीटर म्हणजे सुरुवातीला याची लेंथ दिलेली आहे 150 ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर व्हेन इज इट इज शंटेड बाय अ रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम. ठीक आहे इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला घेतला स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इंटू L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. स्मॉल r तसंच ठेवलं इथं सुरुवातीला रेजिस्टन्स किती आहे 5 ओहम इथं L1 च्या ऐवजी L मायनस 150 डिवायडेड बाय 150 याला दिलं इक्वेशन 1. दुसरी केस इंटरनल रेजिस्टन्स तेवढंच राहील आता मात्र किती आहे रेजिस्टन्स याचं 10 ओहम कॅपिटल R म्हणजे 10 इंटू L1 मायनस बॅलन्सिंग लेंथ किती आहे 25 ने इन्क्रीज झाली म्हणजे 175 डिवायडेड बाय 175 दोघांना इक्वेट केला म्हणजे 5 इंटू L मायनस 150 डिवायडेड बाय 150 इज इक्वल टू 10 इंटू L मायनस 175 डिवायडेड बाय 175. तर या फाईलला इकडे पाठवलं L मायनस 150 डिवायडेड बाय 150 इज इक्वल टू 10 बाय 5 इंटू L मायनस 175 डिवायडेड बाय 175. सो 150 क्रॉस मल्टिप्लाय केलं 5 ने डिवाइड केलं इथं राहील 2 म्हणजे L मायनस 150 इज इक्वल टू 2 इंटू तर इथं आहे 150 इंटू L मायनस 175 डिवायडेड बाय 175 25 ने डिवाइड केलं इथं आहे 6/7. सो L मायनस 150 इज इक्वल टू 2 इंटू 6 इंटू L मायनस 175 डिवायडेड बाय 7 म्हणजे 6 2 चा 12 डिवायडेड बाय 7 याला क्रॉस मल्टिप्लाय केला 7 इंटू L मायनस 150 हे ठीक आहे इथं राहील मग 12 इंटू L मायनस 175 यानी इथं मल्टिप्लाय केलं 7L मायनस 7 इंटू 150 इज इक्वल टू 12L मायनस 175 इंटू 12. आपण सिम्प्लिफाय करून घेऊ तर इथं काय लिहाल बघा इथं आहे तर या 7L ला इकडे पाठवलं दॅट इज मायनस झालं म्हणजे मायनस 150 इंटू 7 इथं आलं प्लस 175 इंटू 12 इज इक्वल टू 12L मायनस 7L दॅट इज 5L. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन चेक करून घेऊ
150 into 7, 7 5 चा 35, दॅट इज 3, म्हणजे 7 + 3 दॅट इज 10. आणि इथं आहे 175, याला मल्टिप्लाय केला 12, 10 1, 14 + 1 15, 1 दॅट इज 3, 5 7 1. इथं राहील 0 10 1, इथं आहे 7 + 3 10 + 1 11, इथं राहील 1 दॅट इज 210. हे चुकलं होतं आपलं मल्टिप्लिकेशन, इथं चुकलेलं आहे आपलं, जे येईल 210. तर इथं लिहाल 2100. आता या दोघांचं सबट्रॅक्शन चेंज होईल, मग 2100 - 1050 0, इथं राहील 0, 10 मधून 5 दॅट इज 5, इथं 1, 10 मधून सॉरी इथं 0च आहे, म्हणजे इथं राहील 1, म्हणजे 1050. म्हणजे इथं व्हॅल्यू चेंज झाली बघा बाळांनो, ही व्हॅल्यू बदलली, ही व्हॅल्यू बदलल, म्हणजे इथं येईल 1050, म्हणजे 1050 डिवायडेड बाय 5, 5 2 चा 10 आणि 5 1 चा 5, म्हणजे L इज इक्वल टू असायला पाहिजे 210 सेंटीमीटर. म्हणजे याची ओरिजिनल लेंथ किती असेल, 210 सेंटीमीटर. यासाठी करेक्ट ऑप्शन किती आहे, बी. बघा सगळ्यांचा जवळपास ऑप्शन आलेला आहे. पृथ्वीराज शिंदेचा ऑप्शन बी, अमृताचं बी आलेला आहे, देन सार्थक, तर बी आणि सार्थक म्हणताय किती क्वेश्चन आता आपण ठरवू. रुचा बी, देन नूतन महाले व्हेरी गुड, आणि ऑप्शन बी येईल. संकेत वाघ, तुमचं पण ऑप्शन बी आलेला आहे. तर यासाठी करेक्ट ऑप्शन किती आहे, तर बी. कळताय, हा क्वेश्चन समजला. थोडीशी मिस्टेक झाली होती आपली कॅल्क्युलेशन मध्ये, ज्याची व्हॅल्यूज होती 2100 पाहिजे होती, जी आपण चुकीची लिहिली होती, म्हणजे माझ्या साईडने चुकी झाली होती. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे? या चॅप्टरवरती 1 ते 2 क्वेश्चन कंपल्सरी असतीलच. करंट इलेक्ट्रिसिटीवरती कमीत कमी 2 क्वेश्चन पर्यंत तरी असेलच, वेटेज वाईज जर आपण विचार जरी केला. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे? इथपर्यंत पहिले मला सांगा, कमेंट करा. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे? ओके, तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे काही अडचण नाही. व्हेरी गुड. रुचा म्हणताय नो डाऊट, आणि अमृता वडाडकर नो प्रॉब्लेम सर. बाकीचे सिद्धी ऑल क्लिअर. तर आकांक्षा चव्हाण, तर सगळं समजलेलं आहे. पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या. बघा हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, तर इफ द लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज इनक्रीज बाय कीपिंग द कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर. फक्त लेंथ इनक्रीज जरी केली आणि पोटेन्शियल डिफरन्स काय ठेवलाय, कॉन्स्टंट ठेवलाय, तर बघा लेंथ इनक्रीज जरी केली आणि पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट जरी ठेवला, तर पुढे काय म्हणताय बघा. नंबर 1, तर देन द नल पॉइंट इज ऑब्टेन ऍट द शॉर्टर डिस्टन्स, म्हणजे कमी अंतरावरती नल पॉइंट ऑब्टेन होईल. नंबर 2, द पोटेन्शियल ग्रेडियंट इज इनक्रीज, नाही पोटेन्शियल ग्रेडियंट इनक्रीज होणार नाही. नंबर 3, द नल पॉइंट इज ऑब्टेन ऍट लार्ज डिस्टन्स, अँड नंबर 4, देयर इज नो चेंज इन द नल पॉइंट. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, पोटेन्शियोमीटर वायरची तर अॅक्युरसी आपल्याला इनक्रीज करताय बाय इनक्रीजिंग इन इट्स लेंथ म्हणू आपण. तर इथं जर तुम्ही जरी म्हणाल की जर का लेंथ इनक्रीज जरी केली, तर जे इनक्रीज इन लेंथ आहे किंवा ओरिजिनल लेंथ ही त्याच्या बॅलन्सिंग लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. यावरून जरी म्हणाल की बाकी सगळ्या टर्म सेम ठेवा, पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ इनक्रीज जरी केली, तर त्याची बॅलन्सिंग लेंथ सुद्धा काय होईल, इनक्रीजच होईल. मग बॅलन्सिंग लेंथ इनक्रीज जरी झाली, म्हणजे नल पॉइंट इज ऑब्टेन ऍट काय म्हणू आपण, लार्ज डिस्टन्स, म्हणजे नल पॉइंट हा त्याच्या पुढे चालला जाईल. इतकं लक्षात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ओरिजिनल लेंथ जर आपण कन्सिडर जरी केली 10 मीटर, आणि सपोज नल पॉइंट हा सपोज जरी ना काहीतरी 50 सेंटीमीटर वर जरी असेल, आता जर या 10 मीटरच्या ऐवजी इथं आपण 20 मीटर जरी घेतली ना, तर जो नल पॉइंट जो 50 वरती होता, तर हा आता 100 सेंटीमीटर वर जाईल. का? कारण त्याच्या ओरिजिनल लेंथला त्याची बॅलन्सिंग लेंथ ही डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. मग यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, दॅट इज सी, द नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ऍट लार्ज डिस्टन्स म्हणू आपण. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल.
काय म्हणताय बघा क्वेश्चन. तर इन पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ सेल, पहिला सेलचा ईएमएफ घेतलं E1, दुसऱ्याचं घेतलं ईएमएफ तर E2 टुगेदर. द ईएमएफ ऑफ अ ड्रायव्हर सेल ई मस्ट बी. जो ड्रायव्हर सेल आहे, ड्रायव्हर सेल म्हणजे बघा पोटेन्शियोमीटर अरेंजमेंट मध्ये आपण इथं वरच्या साईडला 2 सेल घेतोय आणि याला इथं आपण एक एक्सटर्नली या प्रकारची अरेंजमेंट तुम्हाला आठवत असेल, सेल, के आणि रेओस्टॅट. त्यानंतर इथं जे आपण 2 सेल्स घेतले होते, त्यानंतर इथं याला असे 2 सेल कनेक्ट केले जातात. तर पोटेन्शियोमीटर वायर मध्ये इथं एक सेल, इथं दुसरा सेल, इथं एक की, इथं दुसरी की, या दोघांचं कंबाईन एंड गॅल्व्हॅनोमीटरला आणि गॅल्व्हॅनोमीटरचं सेकंड एंड चॉकीला. हे 2 सेल आहे, पहिला सेल E1, दुसरा E2 आणि हा आहे आपला ड्रायव्हर सेल दॅट इज E म्हणून. तर या पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये हा जो सेल आहे ना, याचं ईएमएफ या दोघांच्या ईएमएफ पेक्षा जास्त असायला पाहिजे, म्हणजे दोघांच्या ईएमएफच्या ऍडिशन पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. तर इथं बघा ऑप्शन ग्रेटर दॅन E1 प्लस E2, दुसरा आहे लेस दॅन E1 प्लस E2, देन लेस दॅन E1 मायनस E2 आणि इक्वल टू E1 प्लस E2 डिवायडेड बाय 2. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, तर E1 प्लस E2 यापेक्षा काय असेल, ग्रेटरच राहील पोटेन्शियोमीटर मध्ये. तर या 2 सेलमध्ये किंवा 2 सेलचं जे कंबाईन जे ईएमएफ आहे यापेक्षा जास्त कुणाचं ईएमएफ असायला पाहिजे, बॅटरीचं, की जे बॅटरी त्यांना करंट सप्लाय करताय. इतकं लक्षात आलं, कळताय. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर हा क्वेश्चन विचारला गेला बघा सीईटी 2025 ला. लक्षात द्या बाळांनो, पुढचा क्वेश्चन काय म्हणताय. अ पोटेन्शियोमीटर वायर इज 5 मीटर लॉन्ग. एक पोटेन्शियोमीटर वायर आहे जिची टोटल लेंथ आहे 5 मीटर अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 4 वोल्ट इज मेंटेन बिटवीन द 2 एंड्स. या 2 एंड मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स दिलाय तुम्हाला 4 वोल्ट. द ईएमएफ ऑफ सेल which balance against the length of 200 centimeter of the potentiometer wire is. तर पोटेन्शियोमीटर वायर साठी बघा, सुरुवातीला त्यांनी काय दिलं की वायरची ओरिजिनल लेंथ तुम्हाला दिलेली आहे. या वायरची ओरिजिनल लेंथ आपण कॅपिटल L कन्सिडर करू, जी आहे 5 मीटर आणि याचं टोटल पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे दॅट इज 4 वोल्ट. यावरून आपण पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ कॅल्क्युलेट करा, दॅट इज V बाय आना. तर L ज्याला आपण 4/5 म्हणता येईल किंवा V डिवायडेड बाय L इज इक्वल टू किती असेल 0.8 वोल्ट पर मीटर. ठीक आहे. यानी काय म्हटलंय, दुसरा एक सेल घेतला ज्याचं ईएमएफ माहित नाही आपल्याला, E1 कन्सिडर करू जे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि याची बॅलन्सिंग लेंथ दिली आहे L1 इज इक्वल टू 200 सेंटीमीटर, म्हणजेच काय राहील 2 मीटर म्हणता येईल. तर यासाठी बघा फॉर्म्युला लक्षात घ्या, E1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय L इंटू काय होते L1. सो E1 ची व्हॅल्यूज आपल्याला माहित नाही, म्हणजे E1 इज इक्वल टू इथं असेल 0.8 इंटू L1 किती आहे 2. सो सेलचं ईएमएफ E1 इज इक्वल टू 0.8 इंटू 2 किती होईल 1.6 वोल्ट. म्हणजे म्हणता येईल की जो सेल 200 सेंटीमीटर वरती बॅलन्स होतो त्याचं ईएमएफ किती असायला पाहिजे 1.6 वोल्ट म्हणून आपण. कळताय. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे मुलांना कमेंट करा. हे कळताय तुम्हाला, इथपर्यंत समजलंय. सार्थक कवडे ऑप्शन सी नाही आहे बडा, ऑप्शन काय आला पाहिजे याचं डी. अमृता वडाळकर ऑप्शन डी आलेला आहे. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. रुचा ऑप्शन डी, व्हेरी गुड. तर पुढचा क्वेश्चन बघा, मग पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू आपण. पुढचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा काय दिलेलं आहे. अ सेल इज बॅलन्स्ड अगेन्स्ट 240 सेंटीमीटर अँड 100 सेंटीमीटर ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर रिस्पेक्टिव्हली. When in open circuit and when short circuited through a resistance of 5 ohm, the internal resistance of the cell is. बघा याचं एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलाय कॅपिटल R इज इक्वल टू 5 ओहम. इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे
पहिली बॅलन्सिंग लेंथ आहे दॅट इज 240 सेंटीमीटर आणि दुसरी बॅलन्सिंग लेंथ दिलेली आहे दॅट इज 100 सेंटीमीटर. यासाठी फॉर्म्युला कोणता घ्याल? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इंटू L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2 म्हणता येईल. व्हॅल्यूज पुट करा. कॅपिटल R दिलेला आहे 5 इंटू L1 240 मायनस 100 डिवायडेड बाय काय दिसत आहे 100 दॅट इज 5 इंटू बघा इथून सबट्रॅक्ट केल्यावर इथं काय राहील 140 डिवायडेड बाय काय लिहिता येईल 100 0 0 कॅन्सल झालं. 5 ने डिवाइड जरी केलं म्हणजे स्मॉल r इज इक्वल टू बघा 5 ने डिवाइड केलं 10 ला 2 टाइम्स म्हणजे 14 डिवायडेड बाय 2 14 बाय 2 किती असेल 7 ओहम. म्हणजे याचं इंटरनल रेजिस्टन्स किती असायला पाहिजे 7 ओहम. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल? ऑप्शन सी म्हणू आपण. कळताय? यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल? सी. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन आता. तर याच्या आधीचे जेवढे क्वेश्चन झाले आता इथपर्यंत जे काही आपण सॉल्व्ह केलंय इथपर्यंत किती जणाला अडचणी आहेत का किती जणाला अडचणी नाहीये ते एकदा क्लिअर करा. इथपर्यंत समजलाय सगळ्यांना? इथपर्यंत समजलाय का बाळांनो? कमेंट करा. अरे इथपर्यंत लक्षात आलाय? ओके. तर बघा आता आपण येस पृथ्वीराजचं म्हणणं आहे समजलंय. बाकीच्यांचे पण ऑप्शन आहे बघा. अमृता त्यांचं पण म्हणणं आहे ऑल क्लिअर. ठीक आहे. तर बघा आता आपण याच्यातल्या पुढच्या पार्ट वरती वर्क करू. हे झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा काय दिलेलं आहे. अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज लेंथ 5 मीटर. एक पोटेन्शियोमीटर वायर दिलेली आहे ज्याची लेंथ आहे 5 मीटर अँड रेजिस्टन्स ऑफ 16 ओहम. त्या वायरचं रेजिस्टन्स आहे 16 ओहम. द ड्रायव्हिंग सेल हॅज अन ईएमएफ ऑफ. ड्रायव्हिंग सेलचं ईएमएफ 5 वोल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 4 ओहम. When two cell of EMF 1.3 volt and 1.1 volt are connected so as to assist each other and then oppose each other, the balancing length are respectively. तर यांच्या बॅलेन्सिंग लेंथ किती राहील तर त्या बॅलेन्सिंग लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे. तर बघा याला सिम्प्लिफाय कसं कराल तर त्यांनी काय म्हटलेलं आहे अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज लेंथ. एका पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ दिलेली आहे म्हणजे कॅपिटल L इज इक्वल टू आहे 5 मीटर आणि दुसरं याचं रेजिस्टन्स याच वायरचा आहे 16 ओहम. यावरून आपण तर या वायरचं रेजिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला 16 ओहम. द ड्रायव्हिंग सेल जो आपला EMF बॅटरी कन्सिडर करू जे कितीची आहे 5 वोल्टची आणि याचं इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 4 ओहम्स. ठीक आहे. तर यावरून बघा आता या सेल मधून पास होणारा आपल्याला टोटल करंट फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे तर वेन द टू सेल ऑफ EMF 1.3 वोल्ट. एक पुढचा सेल घेतलेला आहे ज्याचं EMF आहे 1.3 वोल्ट आणि दुसरा आहे E2 इज इक्वल टू 1.1 वोल्ट are connected so as to assist each other and then oppose each other, the balancing length are respectively. तर यांच्या बॅलेन्सिंग लेंथ किती राहील? आता तुम्हाला आठवत असेल बॅलेन्सिंग लेंथचा फॉर्म्युला कोणता तर सम डिफरन्स अरेंजमेंट नुसार EMF that is E1 divided by E2 is equal to L1 plus L2 divided by L1 minus L2 होते. याचा रिव्हर्स पण पॉसिबल आहे म्हणजे L1 डिवायडेड बाय L2 इज इक्वल टू E1 प्लस E2 डिवायडेड बाय E1 मायनस E2 होईल. सो E1 1.3 प्लस 1.1 डिवायडेड बाय 1.3 मायनस 1.1. याला सिम्प्लिफाय करू मीन्स L1 डिवायडेड बाय L2 इज इक्वल टू ऍडिशन केली इथं राहील 2.4 डिवायडेड बाय इथं असेल मग 0.2. तर 2 न डिवाइड जरी केलं तर बघा क्वेश्चन थोडासा याला वेगळ्या डायरेक्शननी आपल्याला डिस्कस करावं लागेल. तर या वेनी न घेता
आपण या दोनही सेलसाठी पहिले काय कॅल्क्युलेट करून घेऊ, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, जेणेकरून मग आपलं कॅल्क्युलेशन सोपं जाईल. मग पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ कॅल्क्युलेट करायचं जरी असेल, ज्याला V डिवायडेड बाय L म्हणू आपण. बघा, तर क्वेश्चन जो आहे ना, वेळ थोडा बाकी नाही राहिलाय, वेळ कमी बाकी आहे, तर हा क्वेश्चन होणार नाही. तर ठीक आहे, हा क्वेश्चन आपल्याला नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करता येईल. तर सुरुवातीला तुम्ही मला सांगा की आज जेवढे काही आपण क्वेश्चन कंप्लीट केले होते, यामध्ये कुणाला काही अडचणी असेल किंवा कुणाला काही क्वेश्चन न समजल्यासारखं असेल तर मला विचारू शकता, कमेंट करा. ओके सार्थक, नो डाऊट. बाकीच्या बाळांनो, तुम्ही पहिले एकदा हे चेक करून घ्या की काही अडचणी आहे का आज जेवढे काही क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. बघा, आपण टोटल किती चॅप्टरवरती वर्क केलेलं आहे. रोटेशनल डायनामिक्स झालेला आहे, देन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स झालं, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ व्ह्यू झालंय, देन इलेक्ट्रोस्टॅटिक्स झालंय तुमचं, मॅग्नेटिक मटेरियल झालेलं आहे, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन झालेलं आहे, आणि आता करंट इलेक्ट्रिसिटी आपलं हे 9वं चॅप्टर चालू आहे. इथपर्यंत काय अडचणी बघा, पृथ्वीराजला काही म्हणणं काही अडचण नाही आहे, अमृताला अडचण नाही आहे, रुचाला समजलेलं आहे, सार्थकला समजलं आहे, न्यूटनला समजलं आहे, ठीक आहे, आकांक्षा चव्हाणला समजलं आहे, ठीक आहे. तर मग याच्यातला जो काही पुढचा पार्ट आहे, मग हे जे काही क्वेश्चन्स आणि या क्वेश्चनला इन्क्लुडिंग हे आपण तर नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू मग, ठीक आहे. आज आपण मग इथपर्यंत थांबून घेऊ. थँक्यू.